आणि त्यांच्याबद्दल किती बोलावं तर कमी आहे. कारण आज बरंच आता प्रशांत केस भरपूर त्यांनी हँडल केलं आणि त्यांनी जरा आपल्या संघटनेला विसरू नये त्यांनी आणि सुजाता मॅडमला पण विसरू नये. त्याचं केस न होणारी गोष्ट त्यांनी केली आणि तसं असेल भरपूर केलं. आणि आता यंग ब्लड आपला माणूस बिलकुल आता माझा सेकंड मुलगाच आहे तो. मला तो पण चळवळ म्हणला तू माझा एक विनंती आहे तू जास्त हे करू नको. तू फादर होणार तू जनरल सेक्रेटरी आलेलीच होते हे माझं ठीक आहे माझा एक सल्ला आहे की तू उठावळपणा होऊ नको. तुला हळूहळू मिळत आहे ना तू शेवटपर्यंत जास्त नाही पण तू काही करू नको. सावकाश थंड घेत जा तुझं पण धर्माच्या नंतर तुझं आणि जरी समजा मी आता मला जेवणामध्ये नंतर सुजाता मॅडम वगैरे सगळे सर्वप्रथम अभिवादन करतो. आज आपण इथे उपस्थित आहात ते अण्णांच्या प्रेमापोटी. आता काही वक्त्यांनी सांगितलं की उपस्थिती कमी आहे. नक्कीच कमी आहे. त्याची दखल बाकीचे पदाधिकारी घेतील आणि पुढच्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा जास्त उपस्थिती असते अशी मी आशा करतो. पण जी काय आज उपस्थिती आज 5:30 वाजल्यानंतर सुद्धा इथे आज 7 वाजता आहे तरी आज जी काही तुमच्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आज इथे उपस्थिती आहे. अदरवाईज आज 10 ते 5चा आपला 10 ते 5:30चा कार्यक्रम असतो शाळेत ऑफिसचा. 5:30 वाजले की प्रत्येक जण आपल्या घरी जायला लागत असतो. पण केवळ तुमच्या प्रेमापोटी आज इथे सर्व व्यक्ती जी काय आज मंडळी इथे जमलेली तुमच्या प्रेमापोटी जमलेली. कारण आज आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रँकचे जवळजवळ ZMS स्टेज आहे रिटायर्ड झाला तर त्यांचा पण सेंड ऑफ झाला. पण तो केवळ 10 ते 5:30च्या दरम्यानच झाला. कारण 10 ते 5:30 नंतर त्यांना सुद्धा वेळ द्यायला कोणी नाही. पण आपल्या संघटनेमध्ये अशी व्यक्ती आहेत की तुम्ही जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी आज सगळे लोक इथं जमलेले. कारण मी पदावरती असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी फिरतो. तर धर्मापूरकर भावेश वगैरे आम्ही ज्यावेळेस जवळचे काही डिव्हिजन्स असतात तर त्या कॉन्फरन्सला जात असतो. पण तिथे पुण्याच्या एका कॉन्फरन्सला अण्णा आलेले होते. तर जाताना आमचं नेहमी हसी मजाक करणं हा विषय असतो. तर यांच्यामुळे आम्हाला नेहमी त्यांच्या गावाची यात्रेची आठवण येत असते. तर त्यामुळे आम्हाला म्हणजे गावाचं कल्चर कारण आम्ही वेगळ्या भागातले असतो आणि यांच्या गावाकडचं कसं कल्चर आहे ते कल्चर सुद्धा आम्हाला केवळ या माध्यमातून मिळतं. नोकरी लागण्याचा आनंद वेगळा आणि ते काय अण्णा मी तुम्हाला पहिले शुभेच्छा देतो की 35 वर्षाच्या सेवा तर तुम्ही केली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बहिणींना चांगल्या ठिकाणी फिरवा आणि तुम्ही भरपूर वेळ संघटनेला म्हणजे खरोखर साधा गोळा माणूस साधा म्हणा काय नाही सगळ्यांना सांगितले कामं करायचं चेअरपासून तर काय कुठलंही काम संघटनेचं कधी अहंकार नाही बाळगला काय सर्वसामान्य म्हणजे आरजी शिंदेपासून आज आपली बघतो या सर्वांमध्ये एकदम सर्वसाधारणपणे वावरत होते कामं करत होते की त्याच्या या साधे गोळेपणाला मी प्रथम सलाम करतो आता. कारण आजही जेव्हा आम्ही तुमच्याशी काही समस्या असतात तर आम्ही अण्णाशी बोलतो आणि अण्णा जेव्हा आजही तुलाच मध्ये बोलतात